श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. बर्फ. या वर्षी म्हणजे 2025 साली एप्रिल ते जून हे 3 महिने कोकणातही आम्हाला एवढे तापदायक गेले की प्रत्येक घरात रोज बर्फाची आठवण व्हावी. पण बर्फ या मूळ फारसी शब्दाला मराठीत हिम म्हणतात हे आपणाला चटकन आठवत नाही. यालाच फारसी भाषेचा मराठीवरील पगडा असे म्हणतात. हा हिम शब्द मूळ संस्कृत भाषेतला. सदैव ज्या पर्वतावर हिम असते तो हिमालय आपणास चटकन आठवतो आणि एक अष्टमांश भागच पाण्याच्या वर दिसणारा आणि टायटॅनिक सारख्या जगातील सर्वात मोठ्या जहाजाला जलसमाधी देणारा हिमनग देखील आपल्या स्मरणातून कधीच जात नाही. मात्र बर्फाला मराठी शब्द हिम हे मात्र डोक्यावर बर्फाचा खडा ठेवूनही आपणाला चटकन आठवत नाही. कारखान्यात तयार होणाऱ्या बर्फासाठी मात्र आपण हिम हा शब्द सहसा वापरत नाही, त्याला बर्फ असेच म्हणतो. या बर्फात मराठी भाषेची आणखी एक गंमत गोठून राहिलेली आहे. निसर्ग निर्मित बर्फासाठी आपण ते बर्फ म्हणजे नपुसकलिंगी आणि कारखान्यात तयार होणाऱ्या बर्फासाठी तो बर्फ म्हणजे पुल्लिंग असा लिंगभेद करतो. त्याला कारण काय असावे हे त्या बिचाऱ्या बर्फालाच माहीत. आपणाला बर्फासाठी एकच समानार्थी शब्द आठवतो, पण उत्तर ध्रुवाजवळील बर्फाळ प्रदेशात जे एस्किमो लोक राहतात त्यांच्या युपिक भाषेत बर्फाला चक्क 23 प्रतिशब्द आहेत. कारण तेथे दररोज त्यांचा 23 विविध प्रकारच्या बर्फांशी संबंध येतो. प्रत्येक बर्फाचा प्रकार वेगळा आणि त्याला नावही वेगळे. ती नावे शोधायला आपण कधीतरी एस्किमोच्या त्या बर्फाळ प्रदेशात जाऊया. 4 दिवस त्यांच्या इग्लूमध्ये राहूया आणि रेनडिअरच्या स्लेज गाडीमधून फेरफटका मारत मारत बर्फांची 23 नावे शोधूया. हे शब्दपुष्प बर्फांची 23 नावे शोधून काढणाऱ्या माझ्या एस्किमो बांधवांना समर्पित. मित्र हो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.